हद्दीतील कोळविरे आणि बेलसर परिसरामधील शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रिक मोटारी ज्या पाण्याच्या आहेत त्या चोरीला गेलेल्या होत्या। त्याच्या घटना जेजुरी पोलीस स्टेशनला एकूण 8 चोरीच्या घटना आमच्याकडे नोंद झालेल्या होत्या। त्या अनुषंगाने जेजुरी पोलीस स्टेशन यांनी या तपासामध्ये तपासी अधिकारी पोलीस सब इन्स्पेक्टर झेंडे व त्यांचे साथीदार बनसोडे, मुजावर, पवार, बापकर हे तपास करत असताना या गुन्ह्यातील एक प्रमुख आरोपी विनायक बापू खोमणे यास ताब्यात घेऊन अधिक विचारपूस केली असता यामध्ये एकूण 7 ते 8 आरोपी सामील असून त्यापैकी प्रज्वल काहूर व गणेश मदने आणि विनायक खोमणे अशा 3 आरोपितांना पोलीस स्टेशनने ताब्यात घेतलेला आहे। त्यांच्याकडून तपास करून अद्यापपर्यंत या एकूण 8 गुन्ह्यात तसेच जेजुरीच्या बाजूला सासवड पोलीस स्टेशनकडील व लोणंद पोलीस स्टेशनच्या हद्दीतील असे एकूण 4 गुन्हे दुसरे सुद्धा यामध्ये उघड केलेले आहेत, ज्यातील एकूण मुद्देमाल 6 मोटरसायकल जप्त केलेले आहेत। एकूण 10 इलेक्ट्रिक मोटार जे आहेत पंप ज्याला म्हणतो आपण ते एकूण 10 जप्त केलेले आहेत, रिकव्हर केलेले आहेत। आणि नीरा करा नदीवरील जवळा अर्जुन गावातील जे पाणी अडवण्यासाठी लोखंडी 13 ढापे जे चोरीला गेले होते ते सुद्धा यांच्याकडून जप्त करण्यात आलेले आहेत, ताब्यात घेण्यात आलेले आहेत। सदरची कारवाई मध्ये या पोलीस स्टेशनचे इंचार्ज दीपक वाघचौरे, PSI महेश पाटील, PSI पुजारी, सब इन्स्पेक्टर झेंडे, हवालदार बनसोडे, कदम, बापकर, ढमाळ, मुजावर, पवार, प्रशांत पवार आणि प्रसाद कोळेकर या पथकाने मिळून ही उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे, ज्यामध्ये शेतकऱ्यांच्या चोरी गेलेल्या इलेक्ट्रिक मोटार, मोटरसायकल आणि ढापे असा सगळा मुद्देमाल ऐवज जप्त केलेला आहे। त्यामुळे एकंदरीतच या परिसरांमध्ये जनमानसामध्ये पोलीस दलाची प्रतिमा उंचावलेली आहे। थँक्यू।